नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। वर्ली में 3 विधायक लेकिन विकास शून्य। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने उद्धव ठाकरे पर किया तीखा हमला। वर्ली की जनता विधानसभा चुनाव में करेगी उन्हें घर बिठाने का काम। 3 विधायक, एक सांसद, पूर्व मंत्री और महापौर जैसे कई जनप्रतिनिधियों के होते हुए भी वर्ली विधानसभा क्षेत्र में विकास का कोई काम नहीं हुआ है। तत्कालीन मुख्यमंत्री के बेटे और मंत्री के विधायक होने के बावजूद वर्ली की जनता विकास से वंचित रही। अब जनता विधानसभा चुनाव में उन्हें हमेशा के लिए घर बिठाएगी। ये तीखा बयान सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने दिया। वर्ली में आयोजित जनसंवाद दौरे के तीसरे चरण में हुई प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान उन्होंने यह बातें कही। सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे की उपस्थिति में रविवार को दक्षिण और उत्तर पूर्व मुंबई के 5 विधानसभा क्षेत्रों शिवड़ी, भाईखला, वर्ली, विक्रोली और भांडुप की बैठकें हुई। वर्ली को लेकर विशेष रूप से चर्चा की गई। वर्ली के कई मुद्दों जैसे कोलीवाड़ा, बीडीडी चौल, पुलिस कॉलोनी के पुनर्विकास, एसआरए और सीस बिल्डिंग से जुड़े सवालों पर जल्द ही मुख्यमंत्री के साथ बैठक होगी, ऐसा उन्होंने कहा। पूर्व सरकार ने कोली समुदाय के स्पैन वाइड करने के मुद्दे को अनदेखा किया, लेकिन सत्ता में आते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस पर कार्रवाई की और कोली समुदाय को इसका फायदा हुआ। यह जानकारी सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने दी। शिवसेना वर्ली विधानसभा चुनाव के लिए पूरी तरह तैयार है। अगला विधायक सिर्फ धनुष बाण पर ही चुना जाएगा, ऐसा विश्वास सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने जताया। उन्होंने आदित्य ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि लोकसभा चुनाव के दौरान कल्याण और थाने जैसे क्षेत्रों में चुनाव लड़ने की चुनौती देने वाले अब मैदान से भाग गए। बातें करने की बजाय मैदान में उतरकर लड़कर दिखाओ, ऐसा तंज उन्होंने कसा। धारावी की मस्जिद के मुद्दे पर राजनीति करने वाले लोग तिरुपति मंदिर में लड्डू में जानवरों की चर्बी मिलाए जाने की बात पर चुप क्यों रहते हैं? जब किसी मंदिर पर हमला होता है तो उनकी आवाज क्यों नहीं उठती? यह सवाल सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने उठाया। उन्होंने आगे कहा कि लोकसभा चुनाव में जिनका वोट मिला उस समाज से जुड़े वक्फ बोर्ड सुधार विधेयक के दौरान उन्होंने संसद से गायब हो गए। 2019 में बाबा साहेब का हिंदुत्व छोड़ने और हिंदुओं से गद्दारी करने वाली अब 2024 में मुसलमानों के साथ गद्दारी करेंगे, ऐसा तीखा हमला डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया। उन्होंने यह भी कहा कि धारावी मस्जिद के मामले में मुख्यमंत्री ने स्टे लगा दिया है और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हर समाज को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। बैठक पार पडली, साधारण 2 तास जनसंवाद बैठक काय वरळी मतदारसंघाचा प्लॅन असणार आहे विधानसभेच्या दृष्टीने, कारण हा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो। जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज भाईखळा, शिवडी आणि वर्ली, आता याच्या पुढे विक्रोळी आणि भांडुप असे मतदारसंघ आपण करतो आणि वर्लीमध्ये सविस्तर चर्चा जी आहे ही प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, शिवसैनिक सगळ्यांबरोबर झाली। वर्लीचे विषय काय काय आहेत हे सगळे समजून घेतले। वर्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळीवाड्याचे विषय असतील, रिडेव्हलपमेंटचे विषय असतील, एसआरएचे विषय असतील, या सगळ्या विषयांवरती सविस्तर जी आहे ती चर्चा करण्यात आली आणि प्रत्येकाने की गेले अनेक वर्ष रखडलेला म्हणजे घरांचा प्रश्न, बीडीडी चाळीचा विषय असेल, पोलीस वसाहतीचा विषय असेल, सेसच्या इमारतींचा विषय असेल, एसआरएचा विषय असेल, म्हाडाचा विषय असेल, हे सगळे विषय जे आहेत ते गेले अनेक वर्ष रखडले, त्याच्यावरती कोणी लक्ष दिले नाही। बीडीडी चाळीचा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातात घेतला, तो सोडवण्याचं काम केलं। त्याचबरोबर आता एसआरए आपण रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तो विषय हातात घेतला, तो सोडवला। तिथे हजारो लोकांना जे आहे हे भाडं देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर एसआरए आणि एमएमआरडीच्या माध्यमाने तिथे रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे ते सरकारने हाती घेतलं, बिल्डरला बाजूला करून। इथे देखील तसेच प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासून। एक कोळीवाड्यांचा प्रश्न होता की तो त्यांना बोटीला प्रॉब्लेम होता, स्पॅन वाईडनिंग करायचा विषय होता, तो अगोदरच्या सरकारने आणि अगोदरचे जे प्रतिनिधी होते इकडे ते बोलले की होणार नाही। आमचं सरकार आल्यानंतर, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आहे ते स्पॅन वाईड केलं, पैसे थोडे जास्त लागले, पण आज जो मूळ कोळी वाड्यामध्ये राहणारा आपला कोळी बांधव आहे त्याला त्याचा फायदा झाला। त्याला जे आहे त्याचं रोजचं जे जगणं आहे ते सगळ्या मासेमारीवरती आहे, त्याच्यासाठी तो फायदा झाला। तो निर्णय आम्ही घेतला, बीडीडी चाळीचा निर्णय आम्ही घेतला, पोलीस वसाहतीचा आम्ही निर्णय घेतला। हे सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जे आज विषयांवरती चर्चा झाली त्याच्यावरती देखील इमिजिएटली एसआरए असेल, म्हाडा असेल याच्याबरोबर मीटिंग घेतली जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांना या सगळे विषय सांगितले जातील आणि त्याच्यावरती
योग्य तो निर्णय जो तो आम्ही घेऊ. आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी 6,000चा जो डिफरन्स होता, याबाबत काही विश्लेषण, याची चर्चा झाली का आजच्या बैठकीत? बघा, या मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं की एकच आमदार नाहीये, तीन आमदार आहेत. 3 आमदार, 1 खासदार, अगोदरचे माजी मंत्री, महापौर, सगळं. तरी देखील लोकांनी त्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मतदान दिलं. त्यांना वाटत होतं की 40,000पेक्षा जास्त लीड जे आहे वरळी विधानसभेतून मिळेल, पण लोकांनी त्यांची जागा दाखवण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं. तो डिफरन्स फक्त 6,000वरती आला. हा का आला, याचं जर आत्मपरीक्षण त्यांनी केलं तर त्यांना कळेल की लोकांनी ज्यांच्यावरती विश्वास दाखवला, की जे मंत्री देखील होते आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील होते, घरी सगळ्या गोष्टी होत्या, पण तरी पण लोकांना जे आहे उपेक्षित ठेवण्याचं काम केलं, कोणासाठी निर्णय घेतले नाही. आता फक्त जे आहे कुठला सण आला की ते आपल्याला दिसतात, बाकी टाइम जे आहे ते लोकांनी आता त्यांचा काय निर्णय करायचा तो या विधानसभेमध्ये ठरवलेला आहे ऑलरेडी. आणि या विधानसभेमध्ये जो 6,000चा डिफरन्स राहिलेला आहे, तो 6,000चा डिफरन्स जो आहे हा ओव्हरकम करून ही वरळी विधानसभेची जागा जी आहे ही शिवसेना महायुती 100% लढणार आणि जिंकणार. धारावी मशिदीवर तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.